तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत द विस्पर ही जबरदस्त स्पॅनिश हॉरर थ्रिलर मूवी। ही फिल्म एक डार्क सुपरनॅचरल वॅम्पायर वर आधारित आहे। मूवी मध्ये सायकोलॉजिकल हॉरर अँड डिस्टर्बिंग क्राईम आणि इमोशनल फॅमिली ड्रामा याचा जबरदस्त मिक्स पाहायला मिळतो। या मूवीचं डायरेक्शन खूप ॲटमॉस्फेरिक स्टाईल मध्ये केलं गेलं आहे आणि याचा वर्ल्ड प्रीमियर एका हॉरर फिल्म फेस्टिवल मध्ये झाला होता। आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशाच हॉरर थ्रिलर आणि माइंड ब्लेंडिंग एक्सप्लेनेशन जर आवडत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही असेच मूवी मराठीमध्ये एक्सप्लेन करून आणत असतो। तर चला स्टार्ट करूया। स्टोरी सुरू होते एका शांत घरापासून। एक मास्क घातलेला माणूस घरात साफसफाई करत असतो, पण ही नॉर्मल साफसफाई नसते। घरभर रक्त आणि वस्तू अस्ताव्यस्त आणि समजतं की इथे कोणाला तर ब्रुटली मर्डर केलेला आहे। तो पाहून तो माणूस फिंगरप्रिंट्स पुसतोय आणि पुरावे लपवतोय आणि तेव्हाच त्याला भिंतीमागे हिडन कॅमेरा सापडतो। पण मित्रांनो, जेव्हा तो मास्क काढतो तेव्हा समजतं की ही एक मुलगी आहे लुकस आणि तिच्या सोबत तिचा पिता विक्टर। आता इथे ट्विस्ट असा की हा मर्डर विक्टरनेच केलेला असतो। लुकसचा तिच्या वडिलांचे क्राईम अजिबात आवडत नसतात। ती विचारते की तिचा भाऊ ॲड्रियन ला हे सगळं माहित आहे का, पण विक्टर लगेच तिला गप्प बसवतो आणि अचानक घराचा मालक परत येतो आणि लुकस विक्टरला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण विक्टर त्या माणसाला ब्रुटली मारून टाकतो। हा सीन पाहून तुम्हाला डोंट ब्रीथ किंवा मॅट्रियस ची वाईब आली असेल। काही दिवसांनी लुकस तिच्या लहान भावाला ॲड्रियनला घेऊन एका जंगलातल्या जुन्या मॅन्शन मध्ये राहायला जातो। इथेच मूवीचं ॲटमॉस्फिअर पूर्ण बदलतं। घराभोवती मिसिंग गर्लचे पोस्टर असतात, वीज नसते, अंधार असतो आणि एक विचित्र शांतता असते। लुकस सतत ॲड्रियनला हेडफोन घालायला सांगत असतो, कारण त्याने विस्पर ऐकू नये। पण नेमकं हे विस्पर म्हणजे काय? रात्री घरात विचित्र आवाज येऊ लागतात, दरवाजावर स्क्रॅचेस, भिंतीवर कुजबूज आणि बाथरूम मधल्या ड्रेन मध्ये लुकसला सापडतात केस आणि इयरिंग्स। त्या इयरिंग्स अगदी त्याच मर्डर सीन मधल्या असतात, म्हणजे कोणीतरी काहीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं। दुसऱ्या दिवशी मॅन्शन मध्ये येणारं एक मांजर बेड खाली काहीतरी खात असतं। लुकस बाहेर काढते आणि शॉक होते, कारण ते असतं एका मुलीचं कापलेलं बोट। इथून मूवी फुल डिस्टर्बिंग मोड मध्ये जाते। ती इंटरनेटवर सर्च करते आणि समजतं की त्या जंगलातून अनेक मुली गायब झालेल्या असतात आणि त्यांच्या टॉर्चर व्हिडिओ डार्क वेबवर विकले जात होते। लुकस त्या हिडन कॅमेराची रेकॉर्डिंग पाहते आणि मित्रांनो, हा मूवीचा सगळ्यात डिस्टर्बिंग भाग आहे। कॅमेरामध्ये दिसतं की काही मास्क लोकांनी एका मुलीला पकडलंय आणि तिच्या टॉर्चर केलं जातं आणि नंतर शूट करून मारलं जातं। हे लोक स्नफ फिल्म बनवतात, म्हणजे खऱ्या हातात रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकतात आणि हे पाहून तुम्हाला हॉस्टेल किंवा 8mm ची आठवण झालीच असेल। आता स्टोरी मध्ये येतो सर्वात मोठा ट्विस्ट। लुकसच्या फ्लॅशबॅक मधून समजतं की विक्टर एक नॉर्मल माणूस नसतो, तो असतो एक एन्शियंट वॅम्पायर। हो मित्रांनो, हे लोक वॅम्पायर असतात, पण टिपिकल ड्रॅक्युला सारखे नाही, तर त्यांच्याकडे एक स्पेशल पॉवर असते, विस्परिंग। ते विस्पर करून लोकांच्या माइंड मध्ये शिरू शकतात आणि त्यांना कंट्रोल करू शकतात, लोकांना वेड बनवू शकतात। आणि ही पॉवरफुल जनरेशन पासून जनरेशन मध्ये येते। मास गँग एड्रियनला पकडते आणि त्यांच्या डोक्यात गोळी मारते आणि लुकस पूर्ण तुटून जाते। पण मित्रांनो, काही वेळातच एड्रियन परत जगतो। त्यांच्या कानातून रक्त येत असतं आणि त्याची हिअरिंग अँड सेस सुपर ह्युमन्स सारखी होते, कारण आता तो वॅम्पायर बनलेला असतो। विक्टरने सांगितलेली गिफ्ट आता जागी झालेली असते। मूवी इथे खूप इंटरेस्टिंग मायथॉलॉजी सांगते। जर वॅम्पायर एखाद्याला मारून त्याचं ब्लड पूर्ण प्यायलं नाही तर ती व्यक्ती बनते अबॉमिनेशन, माइंडलेस मॉन्स्टर। त्याच्यात काय भावना नसते, ना कंट्रोल असतो, फक्त हिंसा। आणि जंगलातला तो जळालेला मुलगा तोही असाच एक अबॉमिनेशन असतो। गँग लुकस आणि अँड्रियनला पकडते आणि लुकसला टॉर्चर रूम मध्ये नेलं जातं आणि तेव्हाच अँड्रियन विस्पर पॉवर वापरतो आणि एक माणूस स्वतःच्या साथीदाराला मारून टाकतो। हा सीन खूपच क्रिपी असतो, पण अचानक सगळ्यात डेंजरस अबॉमिनेशन तिथे येतो। ॲड्रियन त्याला थांबवू शकत नाही आणि तेव्हाच भिंत फोडून एंट्री होते विक्टरची। मित्रांनो, हा एंट्री सीन लिटरली गूजबम्प देणार आहे आणि विक्टरच्या त्या मॉन्स्टरचे तुकडे तुकडे करून टाकतो। पण फाईट मध्ये लुकसला अबॉमिनेशन चावतो आणि तिच्याकडे वॅम्पायर गिफ्ट नसल्यामुळे ती हळूहळू मॉन्स्टर बनणार असते। ॲड्रियन पहिल्यांदाच बोलते, मी तुझी काळजी घेईन। हा इमोशनल मुवमेंट खूपच हेवी आहे आणि शेवटी लुकस स्वतः सनलाइट कडे उभा राहते आणि कारण ती मॉन्स्टर बनून जगू शकत नाही। सूर्यप्रकाश तिचं शरीर जाळून टाकतो आणि मूवी इथे संपते। ही मूवी फक्त वॅम्पायर हॉरर नाही, ही एक गिल्ट, ट्रॉमा, अब्यूज आणि फॅमिली कर्ज बद्दल आहे। आणि विस्पर म्हणजे कदाचित सुपरनॅचरल कर्ज आणि मनातलं डार्कनेस। डायरेक्टरने मुद्दाम अँबिग्युइटी ठेवली आहे। जर तुम्हाला स्लो बर्न हॉरर, डिस्टर्बिंग ॲटमॉस्फिअर आणि इमोशनल सुपरनॅचरल स्टोरीज आवडत असतील तर ही मूवी नक्कीच बघा। ही मूवी लेट द राईट वन इन किंवा हेरिडिटरी किंवा 13 डेज ऑफ नाईट ची वाईब देईल। मूवीचं सिनोग्राफी अँड डार्क फॉरेस्ट सेटिंग आणि साऊंड डिझाईन खूपच जबरदस्त आहे, विशेषतः विस्परचे साऊंड इफेक्ट आणि रात्री हेडफोन मध्ये ऐकल्यावर अंगावरचा काटा येतो। हा मूवी मध्ये कोणतेही ऑफिशियल पोस्ट क्रेडिट सीन नाहीत, पण एंडिंग मध्ये विक्टर आणि अँड्रियन अजून पण जिवंत आहेत, म्हणजे सिक्वल येण्याची शक्यता पूर्णपणे वाटते। तर मित्रांनो, ही होती द विस्परची पूर्ण स्टोरी एक्सप्लेन इन मराठी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला जास्त भयानक काय वाटतं, विस्पर पॉवर की अबॉमिनेशन। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, चला बाय।